अमरावती शहरातील वालकन कंपाऊंड परिसर 12 मेची रात्र घड्याळाचे काटे रात्री 9 वाजताच्या दिशेने सरकत होते आणि त्याच वेळी अग्निशमन कार्यालय परिसरात एक थरारक हल्ला घडला। 22 वर्षीय सोमेश जुगानी विश्वकर्मा याला परिसरातीलच एका व्यक्तीने बाहेर बोलवल्याची माहिती समोर आली आहे। काही क्षणातच वादाचे रूपांतर रक्तरंजिश हल्ल्यात झाले। अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने सोमेशच्या मानेवर आणि पाठीवर जीवघेणे वार केले। हल्ला इतका भीषण होता की सोमेशच्या मानेत चाकूच अडकून राहिला। रक्ताच्या थारोड्यात गंभीर जखमी अवस्थेतही सोमेश जीव वाचवण्यासाठी घराच्या दिशेने धावत सुटला। परिसरातील नागरिकांनी हे दृश्य पाहताच एकच खळबळ उडाली होती। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सोमेशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्याम घुगे, एसीपी संजय खताळे आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले। परिसराची पाहणी करत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। मात्र तपासात एक मोठा अडथळा समोर आला। अग्निशमन कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे विद्युत कामामुळे बंद होते, त्यामुळे हल्ल्याचे महत्त्वाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागू शकले नाही। या दरम्यान जखमीच्या शेजारी राहणारा एक युवक घटनेनंतर अचानक पसार झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी एका प्रत्यक्षदर्शी युवकाची चौकशी सुरू केली असून फरार संशयिताचा शोध घेतला जात आहे। अमरावती शहरात सलग वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। मागील आठवड्यात 2 खून आणि आता हा प्राणघातक हल्ला, त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत।